आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तब्बल 2 दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठी खरं तर जय्यत तयारी बघायला या ठिकाणी सध्या मिळत आहे। आपण बघतोय की वरळी डोम येथे मोठी तयारी सध्या सुरू झालेली आहे आणि आपण बघतोय की माझ्या मागे हे व्यासपीठ जर आपण पाहिलं तर निश्चितच पारंपरिक पद्धतीने हे सजवण्यात आलेलं आहे आणि व्यासपीठावर कुठलाही झेंडा नाहीये, कुठल्याही राजकीय पक्षाचं प्रमोशनही नाहीये, तिथे केवळ आवाज मराठीचा एवढाच उल्लेख करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी भगव्या पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे। आपण बघतोय की पारंपरिक पद्धतीने झेंडूच्या फुलाची सजावट व्यासपीठावर करण्यात आलेली आहे। सोबतच फ्लेक्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांचेही पोस्टर्स या फ्लेक्सच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाची विधानं देखील या ठिकाणी बोल्ड मध्ये लावण्यात आलेली बघायला मिळत आहे। आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून भाषेसंदर्भातलं जे विधान राज ठाकरे यांनी स्वतः केलं होतं की भाषा मेली तर सगळंच संपलं हे विसरू नका, तुमची ओळख तुम्ही कोणते भाषिक आहात यातूनच होते, अशा संदर्भातली ही विधानं जी आहेत ती या ठिकाणी बोल्ड करण्यात आलेली आहे। आम्ही या महाराष्ट्रातील सर्व लोकांना मराठी म्हणून एकत्र आणेन, अशा संदर्भात देखील ही विधानं या ठिकाणी सध्या पाहायला मिळतात। कुठल्याही पद्धतीचं राजकीय प्रमोशन नाहीये, मात्र केवळ आणि केवळ फ्लेक्सच्या माध्यमातून आवाज मराठीचा आणि मराठीचा जागर करण्यासंदर्भातली अनेक वक्तव्ये जी आहेत ती या ठिकाणी लिहिण्यात आली असल्याचं सध्या दिसून आलेलं आहे। तयारी सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। अनेक खुर्च्या ज्या आहेत त्या देखील लावण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे वरळी डोमचा हा परिसर पाहिला तर अगदी वरती देखील बसण्यासाठी प्रशस्त अशी जागा पाहायला मिळत आहे। मात्र ही जागा पुरणार नाही म्हणून आजूबाजूचे 4 हॉल आहेत